तौहीद खानची परळीमध्ये हत्या झाली आणि त्यानंतर हे सगळं कुटुंब माझ्यासोबत आहे. तौहीदची हत्येची माहिती कधी समजली तुम्हाला कुटुंबियांना? तोहीची हत्येची माहिती मंगळवारी मंगळवारी मी भालकेला होतो. तर तोहीद आला नाही म्हणून मी एका मित्राला पाठवलं. मित्रानं ते मला फोटो व्हॉट्सअपवर टाकला. तर मी केले ते फोटो. मी म्हणलं हे तोहीदचंच आहे. लगेच निघालो मी तिथून. ज्या मुलासोबत तौहीद कंटिन्यूमध्ये फिरायचा, त्या अगोदर त्याचे आणि तौहीदचे असे काही वाद झाले होते, अशी काही माहिती समजली? नाही, नाही, नाही. तिचे कधीच वाद झाला नाही. ते कुणाबरोबर वाद झाला नाही. कधीच असं म्हणजे आमच्या लक्षात म्हणजे असं कधीच त्याचे कुणाबरोबर वाद नव्हता. सोबत फिरणारे ते मित्र कंटिन्यूमध्ये मात्र एवढी भूमिका का घेतली असावी, याचं काही कारण वगैरे काही? नाही त्याचं कारण म्हणजे कधी असं म्हणजे मनात बी नव्हतं. त्याचं कारण काय आहे आता त्यांनाच माहीत आहे ते. त्याचं कारण काय मी काय सांगू शकत. मित्र होते ते. असं का केलं काय नाही. त्यांची मानसिकता, त्यांचे विचार, त्यांच्या मनात काय होतं ते आपण कसं सांगू शकतो. कुटुंबामध्ये किती राहतात तौहीदचे एकंदरीत एकाच ठिकाणी? एकाच ठिकाणी मी आणि ते तोहीद आम्ही 2च भाऊ तिथं राहतात आणि आई-वडील. फोन कॉलवरून काही चर्चा झाली किंवा तो कधी मित्रांशी वादविवादाच्या गोष्टी काही बोलत होता, असं कधी निदर्शनास आलं का तुम्हाला? कधीच नाही, कधीच नाही असं. कधी फोनवर वाद झाला नाही, कधी माझ्या म्हणजे निदर्शनास आलं नाही, काय नाही. काही ते म्हणजे एकदम सॉफ्ट पोरगं होतं. ते कधी कुणाबरोबर भांडणं नाही, त्याच्यावर मामूली हिंसी बी नाही. ज्या मित्रांसोबत तो फिरत होता, एक वडील नात्याने किती वर्षापासून तो मित्रांसोबत होता? नाही, ते आता असं त्याला 2-4 दिवसातच बोलून नेलं ते. पहिलं नव्हतं ते. हां, ते आमच्या मुलाबरोबर कामाला होतं ते. म्हणजे फक्त 3-4 दिवसापासूनच त्या मित्रासोबत राहत होता, या अगोदर नव्हता? नव्हतं, नव्हतं. नव्हतं ते. त्याचं वादविवादाचं काही कारण वगैरे समजलं? त्याने काही सांगितलं आणि काही नव्हतं बी. तो मित्रांसोबत नेमकं काम वगैरे करायचं, अशी काही एकंदरीत नाही, माहिती? नाही, नाही. नाही काही. तो किती वेळ मित्रांसोबत फिरायचा जवळपास? ते तिथून आलं तर म्हणजे कसं आहे ते बाहेरगावी मुक्कामानं कामाला असायचं. तिथून बोर इथं आलं की मग घरी यायचं जेवण वगैरे हे सगळं मग जसं वेळ भेटेल तसं मित्राबरोबर जात होता ना ते. असं म्हणजे असं काही नाही की ते दिवस रात्र मित्राबरोबरच असं नाही. ते घरी बी येत होता. कधी थोडं बहुत जसं सगळे माणसं म्हणजे आम लोक जैसा जाते वैसा वो भी जाता था. हां. तो नेमकं काय काम करत होता सध्या? ते माझ्या साईडवर माझी साईड सांभाळत होता. माझं कॉन्ट्रॅक्टर आहे, ब्रिकवर प्लास्टरचं मी गुत्तेदार आहे. त्यामुळे ते माझ्याबरोबरच असायचा बाहेर. हं. पूर्ण या प्रकरणाकडे कसं पाहतायत? बरेच प्रकरण तुम्ही परळीतले पाहिलेत, मात्र या प्रकरणाला कसं पाहताय? काय वेगळं आहे या प्रकरणामध्ये? जे कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यांनी हे प्रकरणाला एक नवा मोड दिलेला आहे. परळीतील जे हिंदू मुस्लिम सलोखा आहे, मी हेच आवाहन करतो की हे सलोखा आपण कायम ठेवावा आणि अफवावर लोकांनी विश्वास ठेवू नये. पण ते जे घटना झाली आणि घटना घडल्यावर जे आरोपी आहे, जे फोनवर जे बोलत आहे, त्यातून मुस्लिम समाज पेटवलेला आहे आणि मुस्लिम समाजच नाही, एकतर अत्याचार झाला, आता हे मुलगी चिमुकली बघा, हे मुलगा बघा, हे पोरके झाले. आता त्यांचा पूर्ण अख्खं आयुष्य आहे, त्याच्यासाठी जे लागणारी आहे त्यांच्या शिक्षणाचा खर्च आहे, त्याचा कोण बघणार? अच्छा ह्यांच्या बापाची सावट ह्यांच्या कोण हिसकावून घेतलीसारखी झाली आणि दगडाने त्याचा डोसका ठेचण्यात आलेले आहे. क्रूरताने जे हत्या करण्यात आलेली आहे, त्यातून समाज पेटवेलेला आहे आणि सर्व परळीकरांनी पेटवेलेले आहे. आम्ही शासनाची हे मागणी करतो की फास्ट ट्रॅक कोर्टने हे खटलेचा निकाल लावा, आरोपींना फाशी द्यावी आणि ह्या 2 आरोपींशिवाय आणखी काही आरोपी आहे असे जनताला वाटते, पब्लिकला वाटले तर पोलिसला पण वाटावे, तर त्यांना शोधून काढावा आणि तपास जे चाललेली आहे सही दिशेने चाललेली आहे आत्तापर्यंत, तसेही ती चालावा हे आमची मागणी आहे. खरं पाहिलं तर बरेच आपल्या परळीमध्ये निवडणुका पाहिल्या आपण, सण वेगवेगळे हिंदूचे सण पाहिजे, मुसलमानचे सगळे सण पाहिले, मात्र हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आपल्याला पाहायला मिळालं. मात्र हे फक्त आरोपीपुरतंच मर्यादित असावं असं वाटतंय का त्याच्या विचारामध्ये? हे जे विचारधारा आहे जेनझी ज्याला म्हणतात, त्यांना कुणीतरी
त्यांची मानसिकता खराब करीत आहेत का ह्याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आमची जे महाराष्ट्राची जे संतांची भूमी आहे, वारकरी संप्रदाय आहे, एकमेकांना मिळून मिसळून आम्ही राहतो, एक दुसऱ्याचे सण एक दुसऱ्यासोबत साजरे करतो. पण जे मानसिकता आणि जे द्वेष पसरवणारे लोक आहेत त्यांची मानसिकता आमच्या इथले युवकांमध्ये पण पसरण्याचा प्रयत्न होत नाही. त्याच्यावर काही ना काही प्रशासनाने नियंत्रण करावा आणि सोशल मीडियावर जे अफवांचा बाजार गरम आहे. आता एक हत्या झालेली आहे पण लोक त्याला, आता तुम्ही पत्रकार बांधव आहे, तुम्ही पण तुईचे घरात जे घटना घडली तुम्हाला पण वाईट वाटला, तुम्ही पण आले, पण आता सोशल मीडियावर ह्याला पत्रकारी जिहाद पण म्हणत आहे, हितवा जिहाद पण म्हणत आहे. हे बरोबर नाही, हे महाराष्ट्राला शोभणारी घटना नाही. काय खरं तर काय मागणी असणार आहे तुझी सरकारकडं, पोलीस प्रशासनाकडं? मुझे मेरे अब्बू का इंसाफ चाहिए और वो 2 आरोपी को फांसी चाहिए और जो आरोपी 2 थे उन्हें फांसी होना और बाकी के जो आरोपी है वो उनको ढूंढ के लाई. ओके, धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र परळीमध्ये हिंदू मुस्लिम वाद आहे तो कुठल्याही प्रकारे पाहायला मिळत नाही. मात्र हा जो प्रकार आहे काहीसा वेगळा दिसतोय. मात्र पोलीस प्रशासन कशा पद्धतीमध्ये या आरोपीवर कडक कारवाई करेल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्य मीडिया, बीड, परळी.